नमस्कार, मी सत्यवान सौंदरमल. कुणीतरी काय तुझी काय असं म्हणजे अशा पोस्ट वाचते बरं का मी, यूट्यूबला येतात. कुणीतरी तुझी नथ उतरवली होती, किती जणांना तुझी नथ उतरवली हे पण तू सांग. नथ उतरवणे म्हणजे हे पूर्वीच्या याच्यामध्ये काय म्हणतात ना, ते राजे महाराजांच्या काळामध्ये किंवा काय असायचं, महिला मुजरा करायच्या ना, तर त्यांच्या त्या ह्याच्या काळी ते असायचं. लहान मुलींना घेऊन जायचे आणि मग तिथे तिची पहिली जी त्या मुलीसोबत जो कोणी तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवेल अशा अशा तो जो प्रकार घडायचा किंवा ती जे काय म्हणतात तो उत्सव म्हणा किंवा ती घटना जी घडून आणली जायची नथ उतरायची, तर त्याच्यामध्ये लहान मुलींची पहिल्यांदा शारीरिक संबंध ठेवण्याची जी प्रक्रिया असायची त्याला ते नथ उतरवणे असं म्हणतात. आणि काही महिला आता यूट्यूबवर येऊन पैसे कमावण्याच्या नादात ओघात नथ उतरवणे, तुझी नथ किती जणांनी उतरवली, म्हणजे तुझ्यासोबत कोण कोण झोपलं लहानपणी वगैरे असं पण ते पोस्ट करतात. आता खरं तर लहानपणच्या गोष्टी कुणाच्या असतील, त्यांच्या कुठं तक्रारी नसतील किंवा त्या तक्रारीवरचे पण काही जे काही घडलेलं असेल त्याच्याबद्दल कुणी बोलणार नसेल, काय म्हणतात ना, तर अशा वेळेस अशा पद्धतीनं महिलांची बदनामी करणं, अशा पोस्ट लिहिणं हे कितपत योग्य आहे? बरं, लहान मुलींची नथ उतरवणी केलेली प्रक्रिया असेल तर तिथं काय ह्या महिला ज्या पोस्ट लिहितात अशा ठिकाणी ह्या दलाल महिला असतात. अशा बाहेर बसायच्या आणि त्या मुलीला आतमध्ये पाठवायचं, असं पान चुना असं खात. मग ह्यांना जी प्रक्रिया माहीत आहे, ठीक आहे, अभ्यास म्हणून ठीक आहे, पण ज्या पद्धतीने तुम्ही बदनामीकारक असं लिहितात तर तेव्हा तुम्ही काही तिथं दलाल होतात का? किंवा म्हणजे तुम्ही तिथं दलाल आहात, तिथं तुम्ही पोहोचला आहात त्या कोठ्यावर, तसल्या कोठ्यांवर, याचा अर्थ तुमची नथ उतराई झाली असेल, अगोदर कुणीतरी उतरवली असेल, आहे की नाही? असं पण त्याच्यात होतं ना की तुमची कुणीतरी उतरवली असेल नथ, म्हणून तुम्ही त्या कोठ्यावर आहेत नथ उतरण्याच्या त्या प्रक्रियेमध्ये, आहे की नाही? किंवा तेव्हा उतरवली नसेल तर आता कुणीतरी उतरवत असेल, असं बी मे बी होऊ शकत असेल, आहे की नाही? पण ज्यांच्या तक्रारी नाहीत आणि ते पूर्णपणे कोठे पद्धत वगैरे ही आता सध्या बंद झालेली आहे. एक अभ्यास म्हणून बोलणं वेगळी गोष्ट आहे, त्याच्यात काही तुम्ही संशोधन करत असाल तेव्हा बोलणं ठीक आहे, परंतु कुठल्या तरी स्त्रीच्या बाबतीत बदनामी करण्याच्या हेतूने अशा पोस्ट लिहिणे, स्त्रियांच्या बाबतीत खास करून, तुझी नथ उतरणी कुणी केली, किती जणांनी केली. अगं बाई, किती जणांनी केली, किती जण झोपले, किती जणांनी तिला हात लावला, हा त्या बाईचा प्रश्न असेल, त्या महिलांचा असेल. तुझं काय दुखतंय? तू तिथं त्या कोठ्यावर त्या महिलेची नथ उतरणी करत असताना तू काय तिथं धंदा करत होती का? तुझ्या नथ उतरणी किती जणांना केली असेल तेव्हाच तू कोठ्यावर पोचली असतील ना. कारण कोठ्यावर तर तुमच्या दृष्टीने चांगल्या महिला जात नाहीत, पोहोचत नाहीत. मग तुम्ही कशा घरंदाज महिला आहात पोस्ट लिहिणाऱ्या बाई? कोणी बी उतरू द्या ना, कोणाच्या तक्रारी नसतील, काही हे नसेल तर तुमचं काय पुकणं दुखायला पाहिजे? नाही दुखायला पाहिजे ना. कोणाचं बी त्यांच्या परिस्थितीमुळे त्यांच्या उतरल्या असत्या, लागत त्यांनी उतरून घेतल्या असत्या, तुम्ही उतरून घ्या. भूतकाळातल्या घडलेल्या घटनांबद्दल बदनामी करणं हे असंवैधानिक आहे ना अशा पद्धतीनं. पण तुमच्या घरामध्ये नवऱ्या असताना ऑन रेकॉर्ड एखाद्या महिलेच्या बद्दल काय म्हणतात ना, तुम्ही नथ उतरली, तुमच्या लेगिन्स पॅन्टी उतरलेल्या ऑन रेकॉर्ड आहे. ज्याच्याजवळ झोपतात त्याच्यावर विनयभंगाचे गुन्हे दाखल करतात, ज्याच्याजवळ झोपतात त्या पुरुषांना साक्षीदार फेक आयड्या काढायला लावतात. अशा पुरुषांवर तुम्ही दलाली, काय म्हणतात ना, तुम्ही तशा काय म्हणतात ना, त्या महिलांचं ॲक्च्युली मला नाव आठवत नाही, त्या महिलांचा कुठल्या हुद्द्यावर असायच्या त्या महिलांच्या तुम्ही पोस्टवर आहात कोठ्यावरच्या, आणि तुम्ही खऱ्या अर्थानं तशा पद्धतीने वागणाऱ्या बाया आहात. नवऱ्या आहेत, गरजा सगळ्या भागवतेत नवरे. आपल्याला असं म्हणणं नाही कुणी कुणासोबतही जाऊ शकतं. ॲडल्टरी कलम रद्द झालं, मी खूपदा सांगितले, कुणी कुणासोबतही जाऊ शकतं. आता तर कोर्ट एक तर म्हणते की लग्न झालेल्या पुरुषासोबत एखादी अविवाहित महिला सुद्धा राहू शकते, मुलगी सुद्धा राहू शकते. आता सुद्धा असं आहे, नवे गोष्टी येतात आपल्यापुढं. पण तुम्ही लोक ज्या पुरुषांसोबत झोपतात, निजतात, उठतात, बसतात, हशी मजाक, एवढं तुमचे सगळे स्क्रीनशॉट, सगळं तुमचं काय काय व्हायरल होतं आहे, आणि तुम्ही दुसऱ्या महिलांच्या नथ उतरणीबद्दल बोलतात. तुम्ही स्वतःच उतरून घेतात इज्जत,
पॅन्टी, टॉप, ब्रा, काय काय तुम्ही सगळं काढतात ना, आणि काढाय बी लावतात. एक झाला की एक दुसरा पकडतात. यंग पोरं शेंबडे असले तरी बी पकडतात. त्याच्यामुळं नथ उतरणीबद्दल, तुझ्या काळ्या जांभळाबद्दल, तुझ्या काळ्या जांभळाला असं झाल्यावर आणि तसं झाल्यावर काळ्या जांभळाचे फोटो म्हणजे काळ्या मुलींचे फोटो लावणं, त्यांच्याबद्दल असंवैधानिक बोलणं. जसं की भारतीय संविधानात सांगितलेलं आहे की क्लास काय म्हणतात ना, वर्ग, वर्ण, जात, धर्म, पंथ, लिंग याच्यावरून भेदभाव करता येणार नाहीत, तशा टिप्पण्या करता येणार नाहीत. तरीसुद्धा काळ्या महिलांची फोटो मुलींचे फोटो लावायचे आणि म्हणायचे तुझ्या काळ्या जांभळासोबत असं घडलं, तुझ्या काळ्या जांभळाला उचलून नेलं. कोण नेणार आहे? काळ्या जांभळासारख्या आमच्या मुलींना कोण नेणार आहे? जिवंत तरी राहतील का? म्हणजे काही बोलायचंय, नथ उतरली कुठं काळे जांभळासोबत असं झालं ना. अरे मी काय म्हणते, आमच्यासारख्या महिला असतील, आमच्यासारख्या काय वाटेव जे असेल जे, तुम्हाला काही अर्ज आलेत का? सत्यवान सामाजिक कार्यकर्ते यांच्याजवळ गेली, यांची नथ उतरली, त्यांची नथ उतरली, त्यांचं काय उतरलं, आलंय का? नाही. तुमचे तरी आमच्याकडे लेगिन्सपर्यंत गोष्टी आल्यात. केस सेटलमेंट करतात, विनयभंग केला म्हणून गुन्हा दाखल करतात, झोपतात त्याच्याजवळ, निसतात त्या व्यक्तीजवळ, पुन्हा सेटलमेंट करतात. लाज वाटली पाहिजे. तुमची इमेज काय काय होती सतून, काय झाली सतू, अशी झाली गत तुमची. सत्यवान सौंदर्यमहल कार्यकर्ती रस्त्यावरची आहे. तुम्ही म्हणता म्हणून आमची इज्जत जात नसती. आमच्या इज्जतीच्या संकल्पना आमच्या येतं, कळलं का? ज्या काय कुपाट्या लागायल्यात ना त्या आवर्त घ्या. नका कुणाच्या नथीकडे जाऊ, कुणाच्या पैंजणाकडे जाऊ, कुणाच्या पोतीकडे जाऊ. काही निघणार नाही. उकांडे उकरले तर केसच निघते. तुम्ही कुणाचेही आणि कुणाचं काही असेल, वैयक्तिक आयुष्य असेल तर त्याच्यावरती बोलायचा, बदनामीकारक बोलण्याचा कुणालाही अधिकार दिलेला नाही. आणि त्यासुद्धा महिलांना माझी सांगणे विनंती, कशाला अशा महिलांच्या नादी लागतात, अशा बायांच्या नादी लागतात जी लोक कुटुंब उद्ध्वस्त करायला लागलेत. ह्या महिला कुणाच्याही एकाच्या होत नाहीत, त्या 1000 जणाच्या आहेत, त्या कुणाच्याच नाहीत. एक झाला की एक त्यांचं ठरलेलं आहे. हा 32 वर्षाचा झाला की हा 25 वर्षाचा धरायचा, आणि तो 40 वर्षाचा धरला की तो 50 वर्षाचा धरायचा, असं ठरलेलं आहे. हे त्यांच्या वैयक्तिक गोष्टी आहेत बरं का. परंतु महिलांच्या बाबतीत अशा बदनामीकारक टिप्पण्या जर केल्या तर मग आम्हाला बोलावं लागते. आता याच्यात मी कुणाचंही नाव घेतलेलं नाही, बरोबर आहे की नाही. आता नाव न घेऊन आणखीनही मला खूप काही बोलता येते, परंतु मी थांबते. परंतु ज्या इंटेन्शननं, जे कोडवर्ड वापरून जे काही बोललं जातं आहे ना, मी तर बोलत नाही, मी माझ्या सामाजिक कार्यात बिझी आहे. पण जाणीवपूर्वक व्ह्यूज कमी झाले की सत्यभामा धरायची, जाणीवपूर्वक व्ह्यूज कमी झाले की कुणाला तरी असं धरायचं आणि त्याच्यावर आपली रात रंगीन करायची, लाईव्ह घेऊन काही मिळणार नाही. इमेज डिस्ट्रॉय झाली. कुणी कुत्र हुंगी ना, कुत्रंसुद्धा हुंगीत नाही. काय त्याचं काय काय परिणाम झाले ते तुम्हाला विचार करा. रात्रभर एखाद्या रात्र विचार करा आणि मग हे करत जा. आणि त्यासुद्धा महिलांना विनंती की बा तुम्ही नका नादी लागू असल्या. एवढा थर्ड क्लास म्हणजे थर्ड क्लासच्या खालचा दर्जा आहे. एवढ्या स्टेटसहीन दर्जाहीन लोकांच्या नादी नका लागू. आयुष्य बरबादीचं कारण आहे. नादी लागायचं पण कायद्यानं लागायचं. हो. आणि मग अशा महिलांना, अशा लोकांना तुडविलं तरी सुद्धा फार नगण्य शिक्षा लागली पाहिजे, असं कार्यक्रम करायचा. मी असंच बोलते. कारण लहान लेकरं सोडित नाहीत. सकाळी देवदेव करायचं, सकाळी देवधर्म करायचे, सकाळी उपासात आपासं दाखवायचे, सकाळी माझ्या घरात फलानं, माझ्या घरात बिस्तानं दाखवायचं. चांगलं वाटतं, बरं वाटतं. लगेच संध्याकाळी म्हणायचं हिची नथ उतरली, तिची चड्डी उतरली, तिची पॅन्ट उतरली, तिचा फटका फेडला, तिचं फलानं केलं, तिचं बिस्तानं केलं, ती लॉजवर गेली, ती हॉटेलवर गेली, तिची पोरगी अशीच आहे, तिचं पोरगं तसंच आहे, तिची पोरगी ड्रग पिती, तिचं नवरा हे करतोय. काय पडलंय? कुणी काही करू द्या ना, त्यांचे वैयक्तिक आहेत ना. कुणी ड्रग्ज घेत असेल तर त्यांचे गुन्हे असतील, काही असेल. अरे माझं पोटचं जरी लेकरू झालं ना, ते 18 वर्षाचं झालं, 18 वर्षाचं झालं की संपले. वैयक्तिक गोष्टीत जातात, वैयक्तिक स्वातंत्र्यात जातात लेकरं. त्याच्यामुळं कुठली माय असो, मी असो, नाही तर आणखीन कुणी असो,
कुठल्याही व्यक्तीच्या वैयक्तिक लेक असू नाही तर पोरगी असू नाही तर पोरगा असू त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर कधीच कुणासोबत चर्चा करत बसू नका. आणि खास करून अशा व्यक्तीसोबत चर्चा करू नका जी व्यक्ती सुपाऱ्या घेते कुटुंब उद्ध्वस्त करण्याच्या आणि त्या सुपारीवर घरण दारण काय नून बायनून घेत बसते ना, अशा व्यक्तीच्या नादी लागू नका. सांगू नका सुख दुःख काहीच नाही. ती हसून रडून ऐकतीन हसून सांगते. अशा व्यक्तीच्या नादी लागू नका. आणि मी मग मला माहिती आहे ना काय म्हणतात ना, पण तरी मी कायद्यानं लढते आणि कायदेशीरच जाते. पण तुझं काळ्या जांभळाला उचलते ना, तुझ्या फलाण्याला उचलते. माझं काळं जांभूळ असू दे आमच्यासारख्याल्यांची लेकरं. आता आम्हाला नवरे जर काळ्या जांभळ्यासारखे भेटत असतील, आमचे असे नवरे असते, लेकरं कुणावर होते? तुम्ही गोरेपण केले माय तरी बी जाते. तर मी नाही बोलत, मला नाही बोलू वाटत. होय आम्ही माय एकदा निजलं की लेकरं झालेले तर आम्हाला. आता तुम्ही 1000 जरी उराव घेतले तर तुमचं पांग फिटाणार ना. तुमच्या लेकराला कुणी बोललं असेल तर तुम्ही गुन्हे दाखल करायला पाहिजे होते. त्याचा भाऊ नाही करायला पाहिजे ना. उलट लोकांच्या लेकराला तुम्ही बोलताय. आता मग आमचे लेकरं आमच्यावर गेले ना, आमच्या नवऱ्यावर गेले ना. आता मी तर तशी गाडी नाही. मग एक लेक मायावर गेली आणि एक लेक बापावर गेली असं झालं. पण तरी सुद्धा मा काय कमाल आहे आमच्या रंगावर आमच्या रूपावर. मग काळा जांभूळ लेकरू आहे ना ते कसं बुद्धिमान आणि कसं आहे बघा जरा. आणि तसे लेकरं का तुमच्यासारख्याला सुप्रीम कोर्टात पस्तर जाऊन कुपाटी लावित असते. एवढं बी लक्षात ठेवा, कारण आमच्या तालमीत वाढलेले लेकरं आहेत ते. आणि आमच्या तालमीत वाढलेल्या लेकराला तुम्ही बोलू किती दिवस बोलणार आहे. पण शेवटी पुन्हा म्हणला पाहिजे की मी नाद केला नसता तर बरं झालं असतं. ह्या बयामुळं आमच्या लय लागलं कुपाटी. बरोबर आहे का नाही?